स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भात, कांद्याच्या संदर्भात आणि धानाच्या संदर्भात या निर्णयाचा शेतकऱ्यांना अतिशय चांगला फायदा होणार आहे। त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो। सर, तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आज काँग्रेस राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करते आणि त्या आंदोलनाला शरद पवार यांच्या पक्षानेही पाठिंबा दिलेला आहे। आंदोलन करतात आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे। लोकशाहीमध्ये आंदोलन करायला पाहिजे, पण हे आंदोलन कशासाठी करतात आहे की डॉक्टर अनिल बोंडे बोलल्याबद्दल करतात आहे। पण राहुल गांधी काय बोलले हे अगोदर सांगा ना, की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन वारंवार सांगितलं, त्या मुलीने विचारलं की रिझर्वेशन केव्हा काढणार, तर राहुल गांधींनी सांगितलं की हो, चांगली कंडिशन झाली की आम्ही रिझर्वेशन काढणार। म्हणजे इकडे भारतामध्ये सांगायचं की आम्ही 50% मर्यादा वाढवतोय, इथे सांगायचं जातीय गणना करतोय, आणि तिथे अमेरिकेमध्ये गेल्याबरोबर एकदम युटर्न मारायचा। आणि हे काही राहुल गांधींनीच पहिल्यांदा केलेलं नाहीये। माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी 370 कलम लावून काश्मीरमध्ये तिथे कोणतेही रिझर्वेशन ठेवलं नाही। अलीगड मुस्लिम विद्यापीठ असो, अल्पसंख्याकांची विद्यापीठ असो, त्यांच्या शाळा असो, संस्था असो, त्याच्यामध्ये SC ST OBCचं रिझर्वेशन आजही नाही। राजीव गांधींनी तर 1985 मधला त्यांचा इंटरव्ह्यू आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हे रिझर्वेशन सुरू राहिलं तर बुद्धूज विल जनरेट। माझ्याजवळ आहे तो, ट्विटरवर पण आहे तो, तुम्ही पहा, बुद्धूज विल जनरेट। आणि ती स्त्री